नमस्कार. मी दीपाली पाटवतकर. तुम्हा सर्वांचं कलापुष्प आयोजित संस्कृत साहित्याची ओळख या मालिकेत स्वागत करते. आजच्या व्याख्यानात आपण ऐकणार आहोत अनिकेतजी कवठेकर यांच्याकडून वैशेषिक दर्शन याविषयी. अनिकेतजींची ओळख करून द्यायची म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स मधून आणि ते बिझनेस अनालिटिक्स या क्षेत्रात काम करतात. आणि त्याशिवाय त्यांचा भौतिकशास्त्राचा अभ्यास आहे. त्यांनी इंटरनॅशनल जर्नल्स मधून पेपर पब्लिश केलेले आहेत. ते एक YouTube चॅनल चालवतात ज्याच्यामधून भौतिकशास्त्र शिकवतात. आणि त्यांचा एक आणखीन छान गोष्ट अशी आहे की भौतिकशास्त्राची ओळख करून देणारं एक त्यांनी कथामाला लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विक्रम आणि वेताळ या दोघांच्या संवादातून ते वैशेषिक दर्शन काय आहे याबद्दल सांगतात. तसंच त्यांनी काही पुस्तकांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि कैक न्यूजपेपर्स मधून मॅगझिन्स मधून त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. तर मी आता विनंती करते की अनिकेतजींनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. तर हे वैशेषिक दर्शनाचं तुम्हाला ओळख करून देणं आणि त्यात काय आहे म्हणजे माझा आजचा बोलण्याचा मुख्य विषय वैशेषिक दर्शनामधलं जे प्रशस्तपाद भाष्य हा जो ग्रंथ आहे तर त्याबद्दल आणि त्या अनुषंगाने मी आज जास्त बोलणार आहे. तर आपल्याला आता वासुदेवजींनी आधीच बऱ्यापैकी विस्तृतपणे सांगितल्याप्रमाणे वैशेषिक सूत्राचे उद्गाते कणाद मुनी, त्यानंतर त्याच्यावरचे काही भाष्य ग्रंथ म्हणजे आता रावण भाष्य आहे, त्यानंतर त्यातला जो काय म्हणतात त्याला माइलस्टोन किंवा मॅग्नम ओपस, या काही तुम्ही कितीही मोठ्या त्याला तुम्ही नाव दिलं तरी ते कमीच पडेल अशा पद्धतीचा 4थ्या शतकात लिहिला गेलेला पदार्थ धर्म संग्रह, त्याच्यानंतर मतीचंद्र यांनी लिहिलेला दशपदार्थ संग्रह आणि त्याचा इंग्रजी अनुवाद म्हणजे आता तो इंग्रजी अनुवादच होता. युवान इत्सांग हे नाव ऐकलं असेल बऱ्याचशा आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये. असं लायब्ररी पाठीवर घेऊन फिरणारं एक चित्र तुम्हाला आठवत असेल तर त्या युवान इत्सांगनी सुद्धा त्याचं एक भाषांतर चिनीमध्ये केलं आणि चायनीज भाषेतून पुन्हा गंगानाथ झा यांनी त्याचं पुन्हा संस्कृतमध्ये एक 1916च्या आसपास भाषांतर केलं. त्यानंतर तुम्ही बघताय तसं सोमवती टीका, त्यानंतर न्यायकंदली, किरणावली, लीलावती, त्यानंतर शिवादित्य यांनी लिहिलेली सप्तपदार्थी, आणि त्या बऱ्यापैकी तुम्हाला ही ओळख वासुदेवजींच्या दर्शनांबद्दलच्या लेक्चरमध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेली आहे. तर आजचा जो मुख्य विषय किंवा ज्या पुस्तकाबद्दल, ज्या ग्रंथाबद्दल आपण बोलणार आहोत तर तो ग्रंथ आहे प्रशस्तपाद भाष्य किंवा पदार्थ धर्म संग्रह. तर आपल्या समोर जे आता ठीक आहे स्कॅन कॉपी मी इथं ठेवलेली आहे, तर ते आपल्या इथलं इंग्लिश भाषांतर म्हणजे हे मूळ पुस्तक संस्कृत पुस्तक 4थ्या शतकाच्या आसपास किंवा त्याच्या आधी कधीतरी लिहिलेलं, त्याचा इंग्रजी भाषांतर महामहोपाध्याय गंगानाथ झा यांनी केलेलं 1916 साली. एवढंच नाही तर त्यात त्यांनी किरणावली आणि त्याचा संदर्भीय अजूनही एका ग्रंथाची टीकेचंही इंग्रजी भाषांतर, असा अतिशय मोठा असा 1916 मधला हा ग्रंथ आहे. आणि तोच मी तुम्हाला आज एक प्रत्यय यावा, कारण याबद्दल आपण बऱ्यापैकी ऐकत असतो की बाबा भारतीय याच्यामध्ये तर्क काय होता, न्याय काय होता, किंवा लॉजिक काय होतं, झालंच तर फिजिक्स काय होतं. तर ते जे काही आपल्याला शोधायचं आहे किंवा आपण जो स्वतःचा शोध असा जो आपण म्हणतो की आपल्याला माहीत असलेल्या वापरत असलेल्या अनेक गोष्टी
पंचमहाभूत आपण सहजपणे वापरून जातो. पंचत्वात विलीन होणं हा एक शब्द आपण वापरून जातो. तर हे सगळं कुठून येतं? हे किंवा याचा एक बाबा मला एक ठोस पुरावा हवा आहे, की तो कुठं आहे बाबा? तर तो आपल्याला मिळतो या वैशेषिकात. तर इ. स. पूर्व 4थ्या शतकाच्या आसपास जे कणादांनी लिहिलेलं आणि त्याच्यावरचं हे जे भाष्य, तर कणादांची भाषा ही अधिक अवघड किंवा अधिक काय दुर्बोध अशी काही त्याच्यावर यांनी जे पदार्थ धर्म संग्रह म्हणजे आजकालच्या भाषेत संदर्भ पुस्तकावर गाईड लिहावं, तर त्याप्रमाणे एक अतिशय विस्तृत आणि त्यात त्यांनीही काही ॲड करून असं हे पदार्थ धर्म संग्रह हे अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी त्यावेळेस लिहिलं आणि त्यावेळेस असलेला ॲनालिटिकल मेथड्स काय असेल, तर त्याचा एक आपल्याला धावता, उजळता काय म्हणतात आढावा घेऊन देणं हे आजचं माझं उद्देश असेल. याच्याशी रिलेटेड वेबसाईट आहे, याचं हे भाषांतर कुठं आहे, ती वेबसाईटही तुम्हाला देईन. पण एक प्रत्यय मिळणं, की प्रत्ययाचं कारणं, प्रत्यय पाहणे. तर तो प्रत्यय देण्याचा मला अतिशय तुम्हाला त्यात काही आनंद होतोय. त्यामुळे आता समोर तुम्ही बघताय ते 1916 मधलं आउट ऑफ प्रिंट अर्थातच झालेलं पुस्तक. त्याचं काही लकीली काही स्कॅन कॉपी आणि ऑनलाईन अपलोडमधनं मला मिळालेलं आहे. आणि संस्कृत पंडित असं मीही नसल्यामुळे त्याचा इंग्रजी भाषांतरावरच जो काही प्रमाण इंग्रजी भाषांतर त्याचा अभ्यास करूनच मी याचा काही प्रमाणात अभ्यास केला. गेली 2-1 वर्ष चालू आहे. तर त्यामधला तर ते प्रमाण भाषांतर हे गंगानाथ झा यांनी महामहोपाध्याय पंडित गंगानाथ झा यांनी तो केलेला अनुवाद इंग्रजी भाषांतर. तर तो मी तुमच्या समोर त्याचं मुखपृष्ठ आता ठेवलेलं आहे. आणि त्याची काय म्हणतात आजच्या भाषेत आपण टेबल ऑफ कंटेंट असं जे आपण म्हणतो. तर हे टेबल ऑफ कंटेंट आपल्याला दिसतंय साधारण. म्हणजे बेनेडिक्शन, पर्पज ऑफ सायन्स, सोर्स ऑफ नॉलेज, म्हणजे काय की हे तुम्हाला एक प्रत्यय म्हणून याचे टेबल ऑफ कंटेंट ही व्यवस्थित तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण सध्या एक बाबा आपण काही ओरिजिनल वाचत आहोत किंवा ओरिजिनल पुस्तकाबद्दल आपण बोलतो आहोत. म्हणून त्यासाठी हा एक कारण आपण एक लॉजिक या विषयाबद्दल बोलतोय. झालंच तर थोडं बहुत फिजिक्सच्या विषयाबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे तिथे एक अनुभवातूनच आलेलं काहीतरी समोर असलं, तर ते जास्त प्रत्ययकारी आणि जास्त आपल्याला विचार प्रवण करू शकतं. म्हणून हा सगळा प्रपंच जो काय आहे, की हे ते 1916 मधल्या पुस्तकाचं टेबल ऑफ कंटेंट किंवा अनुक्रमणिका. तर बेनेडिक्शन म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कणाद ऋषींना वंदन केलेलं आहे. पर्पज ऑफ सायन्स की पदार्थ विज्ञान का शिकायचं. त्यानंतर एन्युमरेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ कॅटेगरीज. त्यानंतर सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटी अमंग कॅटेगरीज ऑफ स्पेशल सबस्टन्सेस म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल वगैरे वगैरे. आणि महाभूत, पंचमहाभूत जे आपण म्हणतो. प्रोसेस ऑफ क्रिएशन, क्वालिटी, सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. असा एक हा जो ग्रंथ आहे तर त्याचा आपण एक व्यवस्थित आता टेबल ऑफ कंटेंट आपण आता बघायला सुरुवात करू. अगदी धावता आढावा या अनुक्रमणिकेचा आपण घेणार आहोत. तर पहिला जो आहे की ग्रंथारंभ आणि उद्देश म्हणजे काय ते आपण थोडं हायलाइट्स आपण बघणारच आहोत. त्यानंतर पदार्थाची 6 अंग, नंतर 6 अंगांमधील सारखेपणा व वेगळेपणा, प्रकरण 4 द्रव्य पदार्थ निरूपण, मग त्यातला पहिला भाग पृथ्वी, डिस्कशन ऑन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज अँड क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स. हे इंग्रजी अर्थातच आपल्याला पटकन कळण्यासाठी मी इथं लिहिलेलं आहे. नंतर मग बघा भाग 2 आप, 3 तेज, 4 वायू, 5वं जे आहे महाभूते, निर्मिती आणि विनाशाची प्रक्रिया म्हणजे आपण प्रलय जो आपण बोलतो साधारणपणे सहजपणे बोलतो, तर तो काय आहे वैशेषिकाच्या दृष्टीने असा याच्यामध्ये एक सेक्शन आहे. नंतर आकाश म्हणजे आपल्या वैशेषिकाच्या दृष्टीने साधारणतः प्लाझ्मा स्टेट. नंतर काल, दिक, काल म्हणजे टाइम, दिक म्हणजे स्पेस.
त्यानंतर 9 आत्मा, जीवात्मा असं वासुदेवजी म्हणले होते आणि 10वं मन. त्यानंतर मग प्रकरण 5 गुणपदार्थ निरूपण, म्हणजे आता द्रव्याचे गुण, गुणपदार्थ, द्रव्याचे गुण, त्यांच्याविषयी परिचय, आणि त्यातला दुसरा सेक्शन म्हणजे सविस्तर. प्रकरण 6 कर्म पदार्थ. आता कर्म पदार्थ म्हणजे मुवमेंट्स, म्हणजे वैशेषिकाच्या दृष्टीने कर्म म्हणजे हालचाल, असं त्यात हे अर्थातच 19व्या शतकामध्ये काशीचे जे 2 पंडितद्वय होऊन गेले, शंकर गोपाळ नेने आणि डोंगरेजी यांनी याच्यामधला फिजिक्स दृष्ट्याही त्यांनी अभ्यास केला. नारायण गोपाळ डोंगरे जे होते ते काशी विद्यापीठामध्ये, म्हणजे सारनाथ विद्यापीठामध्ये फिजिक्स मधले PhD होते आणि संस्कृतचेही ते पंडित होते. तर त्यांनी हे काही अधिकच संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी वैशेषिकामधले काही काही गोष्टींचे फिजिक्सचे अर्थ यावर एक अतिशय सुंदर असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, फिजिक्स इन एन्शंट इंडिया. तर त्याच्या बेसवर हे काही भाषांतरामधले काही काही गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. शिवाय प्रकरण 7 सामान्य पदार्थ म्हणजे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल अँड नॉन मटेरियल सबस्टन्सेस. विशेष पदार्थ, द्रव्यांचे विशेष गुण. समवाय पदार्थ म्हणजे द्रव्यांचे अन्योन्य संबंध, इनसेपरेबल रिलेशनशिप किंवा इनहेरन्स या अर्थाने. तर आता वैशेषिक हा जो मुख्य जो शब्द त्यांनी म्हणलेला आहे, तर वैशेषिकचा अर्थ विशेष म्हणजे सगळं, म्हणजे डिस्ट्रक्शन करत गेल्यानंतर सगळ्यात शेवटी जे काही आपल्याला हाती लागतं, ज्याला मॉडर्न परिभाषेत आपण म्हणतो की स्मॉलेस्ट डिव्हिजिबल पार्टिकल ऑर द इनडिव्हिजिबल पार्टिकल विच रिमेन्स, तर ते विशेष आणि त्या अर्थानेच वैशेषिक असा याचा सर्वसाधारण अर्थ होतो. तर आता आपण एक अप्रोच आपल्याकडे जो म्हणतो की आता ग्रंथारंभ आपण बघतोय पदार्थ धर्म संग्रहाचा, की प्रशस्तवाद ऋषी काय म्हणतात, प्रणम्य हेतुमीश्वरम मुनीम कणादम वतः पदार्थ धर्म संग्रह प्रवक्ष्यते महोदया. म्हणजे ईश्वराला ते हेतू, सगळ्या पृथ्वीवर किंवा ब्रह्मांडामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या सगळ्याचा हेतू कोण, तर तो ईश्वर. हे त्या ईश्वराला स्थान देऊन आणि शिवाय कणाद ऋषींना वंदन करून मग ते म्हणतात की आय एम गोइंग टू डिस्क्राईब द नेचर ऑफ थिंग्स, या पुस्तकामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता पदार्थ विज्ञानाचा अभ्यास का करायचा, तर द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवायानाम षण्णाम पदार्थानाम साधर्म वैधर्म्य तत्वज्ञान निश्रेयस हेतू. तर त्याच्यामध्ये नॉलेज ऑफ ट्रू नेचर ऑफ 6 कॅटेगरीज: सबस्टन्स, क्वालिटी, ऍक्शन, generality, individuality and inherence through their similarities and dissimilarities is the means of accompanying the highest bliss. म्हणजे सर्वोच्च आनंद किंवा मोक्ष प्राप्ती असा जो उल्लेख वासुदेवजींनी केला, की सर्वोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी कोणत्याही पदार्थाच्या द्रव्य म्हणजे सबस्टन्स, द्रव्य गुण, कर्म मोशन, सामान्य क्लासिफिकेशन, विशेष इंडिव्हिज्युअलिटी आणि समवाय इनसेपरेबल कंपोनंट्स, या 6 अंगांचे व त्या दृष्टीने इतर पदार्थांचे असलेल्या साधर्म्य आणि वैधर्म्याचे ज्ञान घेणे हे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात हा ज्ञानमार्गाने मोक्षप्राप्ती असा जो एक विचार त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तर तच्च ईश्वर चोदन अभिव्यक्तात धर्मात देव, म्हणजे हे जे
ज्ञान मला मिळणार आहे. दिस नॉलेज प्रोसीड्स फ्रॉम धर्म मॅनिफेस्टेड बाय इंजंक्शन्स ऑफ द लॉर्ड. आता ही भाषा सगळी आपल्या महामहोपाय अध्याय पंडित गंगानाथ झा यांचं इंग्रजी 1916 मधलं आहे. आणि ते म्हणतात की ईश्वराचे जे आदेश आहेत तर ते आदेश पदार्थ धर्मातनं अभिव्यक्त होतात आणि त्यामुळेच हे जे आदेश समजून घेण्यासाठी या 6 अंगांच्या अभ्यासातून पदार्थ धर्माचं आकलन करून घ्यावं आणि ईश्वरी हेतूचं आकलन होतं. तर असं साधारण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आपण म्हणतो की भारतीय विचार काय, म्हणजे ॲनालिटिकल ॲनालिसिसचा विचार किंवा कुठल्याही पदार्थाकडे बघण्याचा विचार काय आहे, तर हा हेतुरूप ईश्वर असा समजून मग त्याच्या खाली तो जे काय करतो ईश्वर, तर ते समजून घेण्यासाठी या 6 अंगांनी त्याचा अभ्यास करणं आणि त्या मार्गे मोक्षप्राप्ती करणं, असा हा टोटल एक अप्रोच पदार्थ विज्ञानाचा आपल्याला दिसतो. तर आता मग प्रकरण 2 म्हणजे आता मी एक एक उदाहरणादाखलच काही तुम्हाला श्लोक दाखवणार आहे. अतिशय मोठा ग्रंथ आहे, पण एक प्रत्येकाळी काही आपल्याला बघायला मिळालं आज असं काय आपल्याला वाटावं म्हणून हे काही श्लोक मी तुम्हाला एक धावता प्रमाणात असं दाखवणार आहे की पदार्थ ज्या द्रव्यांचा बनलेला असतो ती द्रव्य कोणती. अथ के द्रव्यादया पदार्थाः किंच तेषां साधर्म्यं विधर्म्यं च इति. म्हणजे विच आर द कॅटेगरी सबस्टन्स अँड द रेस्ट, व्हॉट आर देअर सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज. तर तत्र द्रव्याणि पृथ्वी आप तेज वायू आकाश दिक् काल आत्म मनसांसी सामान्य विशेष संज्ञयोक्तानि नवैव इति तद्व्यतिरेकेण अन्यस्य संज्ञानाभिधानात्. म्हणजे अर्थातच अर्थ, वॉटर, लाईट, एअर, प्लाझ्मा म्हणजे आकाश, टाइम, स्पेस, सेल्फ आणि माइंड. तर प्रशस्तपादच म्हणतात की ही जी 9 आहे तीच आहेत द्रव्य आणि त्याशिवाय 10वं काहीही नाही. मग पुढं काय, तर मग आता द्रव्य पदार्थ म्हणजे द्रव्य कोणते, आता गुण कोणते. म्हणजे हे अर्थात त्यांनी एक अॅक्युम्युलेटेड अशा पद्धतीने दिलंय की म्हणजे टोटल किती आहेत, म्हणजे टोटल 9 द्रव्य आहेत, आता गुण किती आहेत या 9 द्रव्यांचे मिळून, म्हणजे सुपरसेट असं ज्याला आपण म्हणतो, ते गुण किती व कोणते. तर गुण द क्वालिटीज आर काय आहेत, कलर, टेस्ट, ओडर, टच, नंबर, डायमेन्शन, सेपरेटनेस, कंजंक्शन, डिसजंक्शन, डिस्टन्स, प्रॉक्सिमिटी, इंटलेक्ट, प्लेजर, पेन, डिझायर, ॲव्हर्जन अँड एफर्ट. म्हणजे वैशेषिकामध्ये कणाद ऋषींनी सांगितलेली कोणती आहेत, तर ती वरची ती गुणाश्च रूपरस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथकत्व संयोग विभाग परत्व अपरत्व बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न कंठोक्ता हा सप्तदश. म्हणजे 17 कंठोक्त म्हणताय त्याचा अर्थ की कणादांनी जी सांगितली आहे ती 17 ही आहेत. आणि आता इथनं पुढे प्रशस्त पाद सांगतायत की च शब्द समुच्चिताश्च गुरुत्व द्रवत्व स्नेह संस्कार अदृष्ट शब्दाः सप्तैव एवं 24 गुणाः. म्हणजे आता हे अर्थात ही त्यांची ऍडिशन आहे की गुरुत्व तुम्ही ग्रॅव्हिटी म्हणा, जडपणा म्हणा, काही म्हणा, फ्लुइडिटी प्रवाहीपणा, चिकट विसिडिटी, फॅकल्टी, टू फोल्ड इनविजिबल फोर्स अँड साऊंड. शब्द म्हणजे साऊंड. तर ही 7 प्रशस्त पादांनी सांगितलेली. मग आता तिसरं अंग कोणतं, तर कर्म पदार्थ. तर कर्म याचा अर्थ मी सांगितला तसं हालचाल. पदार्थांच्या हालचालीचे प्रकार किती व कोणते. उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमनानी पंचैव कर्माणी. 5 हालचालींच्या कॅटेगरीज कोणत्या मेन, तर थ्रोईंग अपवर्ड्स, थ्रोईंग डाऊनवर्ड्स, कॉन्ट्रॅक्टिंग, एक्सपांडिंग आणि गोईंग म्हणजे जात राहणे. या 5 हालचालींच्या कॅटेगरीज मेन, वर फेकणे, खाली टाकणे, आकुंचन, प्रसरण आणि जात राहणे.
हे 5. मग काय म्हणतात? गमन, ग्रहण, भ्रमण, रेचन, ऊर्ध्व ज्वलन, तिर्यक, पतन आणि गमन हे म्हणजेच गायरेटिंग, इव्हॅक्युएटिंग, क्विवरिंग, फ्लोईंग अपवर्ड्स, ट्रान्सफर्स, फॉलिंग, फॉलिंग डाऊनवर्ड्स, रायझिंग, बिईंग पर्टिक्युलर फॉर्म्स. म्हणजे हे काय आहेत? यांचं वेगळी कॅटेगरी करायची गरज नाही. हे जात राहणे म्हणजे जे गमन, जी 5वी कॅटेगरी म्हणली कर्मामधली, तर ते ह्याच्यामध्येच सगळं येतं. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलं? कर्म म्हणजे पहिल्या 3 द्रव्य, गुण, कर्म या 3 लक्षात येणाऱ्या किंवा आपल्या ज्ञानेंद्रियांनी किंवा आपल्या स्पर्शेंद्रिय वगैरेनी जाणवणाऱ्या गोष्टी. तर पुढचं काय की सामान्य. सामान्य म्हणजे कॅटेगरायझेशन. म्हणजे आता मुख्य कॅटेगरी कुठल्या की पर आणि अपर. म्हणजे वर्गीकरण कसं करावं पदार्थांचं? सामान्यम द्विविधम, परमंच अपरंच, परमच अपरंच म्हणजे मोठी आणि लहान. So of generality or community, there are 2 kinds, the higher and the lower, and it serves as the basis of inclusive or comprehensive. आता ही अर्थात थोडीशी जड आणि पंडितांची भाषा आहे, पण एक आपल्याला ऑथेंटिक काही वाचायला मिळावं म्हणून ते मी समोर ठेवलेलं आहे. की जे 9 जी द्रव्य आपल्याला सांगितली, तर त्यातली जी मन, सॉरी आकाश, तुम्हाला सांगतो आकाश, त्यानंतर दिक, काल आणि आत्मा, ही जी 4 आहेत तर ती बिगर कॅटेगरीज. आणि जे बाकीचे जे आहेत पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि मन, ह्या आहेत त्या लोअर कॅटेगरीज, परमच अपरंच. तर द्रव्यात परम अल्प विषयात म्हणजे द लोअर जनरॅलिटीज आर सबस्टन्स. आता सबस्टन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या आपण ज्याला जनरली फिजिक्स म्हणतो त्या, म्हणजे सॉलिड्स, लिक्विड्स, गॅस किंवा आपण प्लाझ्मा, ते साऊंड ज्याला म्हणतो. आणि मन हे अर्थातच वैशेषिकामध्ये सांगितलेलं अधिकेचं द्रव्य, हे आपल्या नॉर्मल फिजिक्समध्ये येत नाही, म्हणजे जे स्टँडर्ड ज्या गोष्टी आहेत. तर ह्या 2 मेजर कॅटेगरीज म्हणजे पदार्थांचं क्लासिफिकेशन कसं, मुख्य क्लासिफिकेशन काय आहे? तर या त्या कॅटेगरीज. सामान्य पदार्थ म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पदार्थ. किंवा आता पदार्थ म्हणजे काय की कुठल्याही ज्या गोष्टीला अर्थ, कुठल्याही गोष्टीला तुम्हाला अर्थ जो लक्षात येतो अशी कुठलीही, मग त्यात तुमची भौतिकशास्त्राच्या दृष्टीने असणाऱ्याच त्या असल्या पाहिजेत असंही नाहीये. तर ज्याला अर्थ आहे ते सगळंच पदार्थ धर्म संग्रहामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. याच अर्थाने मग मन सुद्धा येतं, आत्मा सुद्धा येतो. आणि जे नेनेजी जे म्हणले, शंकर गोपाळ नेने, की देव हा पदार्थही वैशेषिकामध्ये येतोच, कारण तो पुन्हा पदार्थ आहे, कारण त्याला काही अर्थ आहे. अशा पद्धतीने हे पदार्थ धर्म संग्रहाचा एक मूळ विचार जो आहे तो सुद्धा. सामान्य पदार्थ आपण बघितला. त्यानंतर आता विशेष पदार्थ. तर विशेष, वैशेषिक हे अर्थात ही एकच गोष्ट आहे. विशेष पदार्थ म्हणजे काय? तर समोर आपल्याला श्लोक आहे, नित्यद्रव्य वृत्त्योन्त्या विशेषाः, म्हणजे the ultimate specializing factors inhering the eternal substances. जे सगळ्यात शेवटचा पण, the ultimate specializing factors inhering in eternal substances are the individualities. त्या पदार्थाची इंडिव्हिज्युअलिटी काय आहे? म्हणजे बाबा व्यवच्छेदक लक्षण असं म्हणतो की हा सगळ्यात वेगळा. अल्टिमेट डिफरन्शिएशन काय आहे? तर ते त्याचं विशेष आहे. आता अर्थातच जेव्हा आपण नेहमीच्या पदार्थांची उदाहरणं घेतो, तर सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस यात त्यांचा ॲटम येतो. पण बाकी जेव्हा आता आपण आत्मा म्हणतो किंवा तर त्याचा विशेष हा आत्माच, कारण त्यामध्ये काही डिव्हिजिबल नाहीये. दिक, काल याच्यात काही डिव्हिजिबल नाहीये. आणि त्यामुळे त्याचा दॅट इटसेल्फ इज इट्स विशेष. म्हणजे आत्म्याचा विशेष हा आत्माच, दिकचा विशेष हा दिक, कालाचा विशेष हा कालच. त्यामुळे त्यांच्या वेगळ्या कॅटेगरीज. तर या कायम जडरूप किंवा भौतिक अस्तित्व दर्शवणाऱ्या द्रव्यांमध्ये सूक्ष्म स्तरावर जाऊनही जे उरतं ते त्याचं विशेषत्व.
आणि त्याचा अभ्यास म्हणजेच वैशेषिकाचा अभ्यास. जोपर्यंत ते वेगळे अस्तित्व त्याला इतरांपेक्षा वेगळं दाखवतंय तोपर्यंत त्याचं विशेष आहे. आता त्याचा भाषांतरच मी तुम्हाला सांगतोय. तर विशेष झालं, ह्याच्या आधीचं सामान्य झालं म्हणजे क्लासिफिकेशन झालं, अल्टिमेट इंडिव्हिज्युअलिटी झाली आणि समवाय पदार्थ. समवाय पदार्थ म्हणजे आपण ज्याला सिस्टीम अँड इट्स कॉम्पोनंट्स असं जे म्हणतो, ती अन्योन्य संबंध आहे का ते डिस्ट्रक्टिबल संबंध आहे, म्हणजे कंपोनंट गेले तरी सिस्टीम राहतीये का जातीये. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक कापड आहे किंवा त्या कापडाचा समजा तुम्ही धागा काढत गेला तर त्याचा कापडपणा संपतो. म्हणजे काय की कापड आणि धागा यांच्यामध्ये समवाय संबंध आहे. किंवा बघणं आणि डोळा याच्यामध्ये काय समवाय संबंध आहे, कारण डोळा नसेल तर डोळे नसतील, दृष्टी नसेल तर आपल्याला बघता येत नाही. तर असे दोन प्रकारचे समवाय संबंध, अन्योन्य संबंध. तर तिथे म्हटलं की अयुत सिद्धानाम धार या धारभूतानाम यह संबंध यह प्रत्यय हेतू स समवाय, म्हणजे एकमेकांपासून वेगळे न काढता येऊ शकणारा संबंध जिथे दिसतो म्हणजे पदार्थ त्यातील अविभाज्य घटक यात जो संबंध तोच तो समवाय संबंध. कापड आणि त्याचे धागे हे समवाय संबंध. धागे गेले की कापड गेले म्हणजे समवाय संबंध. आता प्रकरण 3. तर आता प्रकरण 3 मध्ये काय म्हणतात की या 6 अंगांमधील सारखेपणा आणि वेगळेपणा. आता तर तिथं आता हा पुढचं डिटेलिंग सुरू होतं की मग काय आहे बाबा. आता आपण 6 हे सांगितले, नंतर 9 द्रव्य सांगितली, हालचाली सांगितल्या, विशेष म्हणजे काय सांगितलं, क्लासिफिकेशन म्हणजे काय सांगितलं. आता काय सुरू केलं की आता जे 6 अंगांमधील सारखेपणा आणि वेगळेपणा याच्याबद्दलचं डिस्कशन सुरू होतं. मग स्थायू, द्रव, वायू, तेज, मन हे हालचाल करत असतात, त्यांना जाणीव रूप असते, ते जवळ येऊ शकतात, लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात. वेगवत्व हा जो शब्द आहे की गती निर्माण करणे. म्हणजे आता तुम्ही हे विचार करू शकता नॉर्मल याच्यामध्ये एनी एक्सटर्नल बॉडी, जे आपण न्यूटनचं एक पारंपरिक किंवा क्लासिकल फिजिक्स शिकलेलो आहोत, त्यात आपल्याला वाटतं की एक्सटर्नल बॉडीनी फोर्स अप्लाय केला की हालचाल होते. तर ते आपल्याला इथं अजून काही वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो की बाबा कोणते आहेत असे जे एलिमेंट्स आहेत जे एक्सटर्नल बॉडी ज्या आहेत त्या कोण या हालचाली निर्माण करतात. तर त्याच्यामध्ये सांगितलंय की स्थायू, द्रव, वायू, तेज व मन. मन हे अर्थातच फिजिक्सच्या क्लासिकल फिजिक्सच्या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होतं, पण ह्याच्यामध्ये ते मी जसं सांगितलं की 9 द्रव्यांच्या अंगाने ते येतं, पण यातनं एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळतो. नंतर काय म्हणलंय की आकाश, काल, दिक हे सर्वव्यापी आहेत, ती आकाराने विस्तीर्ण आहेत व सर्व मूर्त गोष्टींना ती आश्रय देतात. तर हे साधारण साम्य आणि आता ही साम्य सांगितली, त्यानंतर काही ठिकाणी त्यांनी त्यांच्यामधल्या फरक सांगितलेले आहेत. आता द्रव्य पदार्थ पूर्ण, आता प्रकरण 4 द्रव्य पदार्थ निरूपण. मला खूप घाईने हे घ्यावं लागतंय, पण आता प्रकरण 4 जे आहे द्रव्य पदार्थ निरूपण. तर आता त्यांनी एक एक द्रव्य घेतलेली आहे, पृथ्वी, अग्नी, जल वगैरे वगैरे. तर आता आपण पृथ्वी बद्दल आपण बघणार आहोत. पृथ्वीत्वाभिसंबंधात पृथ्वी, अर्थातच सर्व स्थायू द्रव्ये ही पृथ्वी या गटात मोडतात. म्हणजे हा एक क्लास आहे, हा एक गट आहे पृथ्वी हा. मग काय आहे, तर काय म्हणजे कसं ओळखायचं पृथ्वी. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, संस्कारवती. म्हणजे पृथ्वी गटांचे, गटामधल्या वस्तूंचे गुणधर्म कुठले, तर इट हॅज क्वालिटीज ऑफ कलर, टेस्ट, ओडर, टच किंवा टेम्परेचर, नंबर, डायमेन्शन, आयसोलेशन,
डिस्टन्स, प्रॉक्सिमिटी, ग्रॅव्हिटी, फ्लुइडिटी अँड ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स. संस्कार म्हणजे ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स. मग स्थायू आता हे काय आहे, हे कणादांनी सांगितलेलं हे प्रशस्तपाद सांगतात की एतेच गुण विनिवेशाधिकारे रूपादयो गुणविशेषा सिद्धा. हे त्यांनी पण हे कुठनं मी घेतोय असं पदार्थ हे सांगतात, प्रशस्तपाद सांगतात की ते मी घेतोय वैशेषिक सूत्रामधल्या गुण विनिवेशाधिकार मधून घेतोय. मग ते काय आहे विनिवेशाधिकार, ते सूत्र काय आहे तर रूप रसगंध स्पर्शवती पृथ्वी. हे आता वैशेषिकामध्ये गेलं, म्हणजे रेफरन्स जे आपण आजकाल देतो क्रॉस रेफरन्स किंवा मी हे कुठनं घेतोय तर मी हे कणादांच्या वैशेषिक सूत्रांमधनं हे रेफर करतोय की रूप रसगंध स्पर्शवती पृथ्वी हे कुठलं वैशेषिकामधलं कणादांच्या. स्थायूंना रंग, चव, वास व स्पर्श किंवा तापमान असतं. मग पुढं काय म्हणतात, चाक्षुष वचनात सप्त संख्यादया. आता त्याच वैशेषिकामधलं चाक्षुष वचन आहे ते काय आहे की चाक्षुष घटित सूत्र संख्या परिमाणांनी पृथकत्वम संयोग विभागो परत्व अपरत्व कर्मंच रूपी द्रव्य समवाया चाक्षुषाणी. म्हणजे काय की या चाक्षुष घटित सूत्र वैशेषिका कणादांच्या त्यामध्ये काय म्हणलंय की संख्या परिमाण वेगळं असणं, जवळ येणं, दूर जाणं, मोठे लहान असणं, हालचाल करणं, रंग असणं हे गुण केवळ डोळ्यांनीच किंवा चक्षुंनीच जाणवू शकतात. म्हणजे या गुणांचा व डोळ्यांचा समवाय संबंध असतो. नंतर पुढे काय म्हणतात, पतनोपदेशात गुरुत्व. द मेन्शन ऑफ पतन फॉलिंग इम्प्लाइज ग्रॅव्हिटी. स्थायूद्रव्ये पडतात याचाच अर्थ त्यांच्यावर गुरुत्व काम करतं. अगदी सामान्य वचनात द्रवत्व म्हणजे फ्लुइडिटी काय आहे तर पाण्याप्रमाणे वाहणं. पृथ्वी द्रव्याचे काही गुण जलद्रव्यासारखेच असून त्यात प्रवाहीपणा हा गुणधर्मही येतोच. याच्याबद्दल अजून डिटेलिंग आहे. उत्तर कर्म वचनात संस्कार. संस्कार म्हणजे काय द मेन्शन ऑफ वन ऍक्शन फॉलोइंग अपॉन अनदर इंडिकेट्स द ॲबिलिटी टू जनरेट मुवमेंट थ्रू अप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे हालचाल कशामुळे, बळामुळे हालचाल होतीये तर त्याला संस्कार म्हणतात. आता पुढचं जे प्रकरण आहे द्रव्य पदार्थ निरूपणामध्ये एक प्रलयाची, क्रिएशनची आणि डिस्ट्रक्शनची एक प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे त्यातल्याच एका सेक्शन मध्ये. तर ते काय आहे मी साधारण एक तुम्हाला हे दाखवतो. तर सकळ सृष्टीचा राजा असलेल्या महादेवाच्या मनात तयार केलेल्या सर्व गोष्टी पुन्हा आपल्यात सामावून घेण्याची इच्छा निर्माण होते आणि इच्छा झाल्याबरोबर जगातील सर्व शरीराच्या जन्माला कारणीभूत असणाऱ्या सर्व आत्म्यांचे सर्व व्यवहार थंडावतात. हेच आत्मे शरीरे, ज्ञानेंद्रिये व विषय वस्तू यांच्या निर्मितीला कारणीभूत असतात. मग या बिघाडामुळे वस्तूंच्या परमाणु स्तरावर असलेल्या संरचना नष्ट होतात व सर्व पदार्थ नष्ट होऊन ते सूक्ष्म स्तरावरील अणुरूपात शिल्लक राहतात. तर ही काय त्यांनी सांगितले की प्रलय, विनाश आणि निर्मिती यांची प्रक्रिया. गुणपदार्थ. आता गुण कुठले, आता गुणांबद्दलचं डिस्कशन म्हणजे जे आपण म्हणले 24 गुण तर ते काय आहेत किंवा आता त्यांचं फरक आणि तर रूप, रसगंध, स्पर्श, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, वेगा, मूर्त गुण. म्हणजे मूर्त म्हणजे आपल्याला जाणवणाऱ्या किंवा आपल्या इंद्रियांनी जाणवणाऱ्या वस्तूंचे गुण कुठले आहेत साधारण तर रंग, चव, वास, स्पर्श किंवा तापमान, आधी येणं, नंतर येणं, जड असणं, प्रवाही असणं, चिकट असणं आणि बळामुळे हालचाल होणं व ती घडवणं, हालचाल घडवणं हे मूर्त पदार्थांचे गुण आहेत. मग आता एक वेगळाच एक विचार, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध बाह्य एकैक इंद्रिय ग्राह्य. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत तर त्या प्रत्येक इंद्रियांनी ग्राह्य म्हणजे जाणवून घेण्याचं, ज्याला आपण सेन्स ऑर्गन्स आजकालच्या भाषेत म्हणतो, तर ते एक इंद्रिय आहे आणि त्या प्रत्येक इंद्रियाशी रिलेटेड एक पदार्थाचा गुण आहे. जे शब्द, आवाज, तापमान, रंग, चव आणि वास
यांची जाणीव होण्यासाठी एक एक मुख्य इंद्रियाची गरज असते. हे आपल्याला अर्थातच माहिती आहे. शब्दासाठी कान आहे, तापमानासाठी त्वचा आहे, रंगासाठी डोळे आहेत, चवीसाठी जीभ आहे आणि वासासाठी नाक आहे. तर असा तो एक अर्थातच काही उदाहरणादाखलचे श्लोक आहेत. पुढचं काय आहे त्यामध्येच एक पाकज उत्पत्ती, त्याच धड्यामध्ये पाकज उत्पत्ती म्हणजे आपल्या भाषेत जे आपण म्हणतो की माती भाजून घडा कुंभार तयार करतोय, अशी कल्पना आपण समोर आणली तर त्यात काय घडतंय त्या घड्याच्या संदर्भामध्ये आणि त्याचा ऑब्झर्वेशन त्याला काय जाणवतंय, तर हीच अक्षरशः प्रक्रिया इथे प्रशस्तपादांनी लिहिलेली आहे समोर. The process whereby the color etc. produced in the atom of earth by baking is as follows. So when the unbaked jar and such other things are put into contact with fire, the stroke of fire bring about certain actions among the atoms composing that jar. These actions bring about disjunctions. From these disjunctions proceed destruction of conjunctions. These destruction of conjunctions of component atoms bring about the disruption of the composite substance, which is the jar. म्हणजे त्याचं काय होतंय आणि प्रक्रिया काय होते, तर याचं एक वर्णन पूर्ण डिटेलमध्ये या धड्याच्या किंवा उपधड्यामध्ये पाकज उत्पत्तीमध्ये साधारणपणे आहे. नंतर ज्याला मोशन आपण म्हणतो, तर मोशन काय आहे. The throwing upwards and other four are related to genus action. So they belong to single substance at a time. They are momentary. They reside only in corporeal substances. They are without qualities. They are produced by gravity, fluidity, effort, and conjunction, are counteracted by conjunctions produced by themselves. They are independent causes of conjunction and disjunction. They serve only as non-material causes. आणि ते काय करतात, दे आर प्रोड्युसिव्ह ऑफ इफेक्ट्स इनियरिंग देअर ओन. जिथं ज्या समजा दोन वस्तू एकमेकाला ढकलतायत असं आपण कल्पना केली, तर त्याच्या संदर्भात हे सगळं वर्णन आहे. दे आर प्रोडक्टिव्ह ऑफ इफेक्ट्स इनियरिंग देअर ओन सबस्ट्रेट्स. म्हणजे एक दगड दुसऱ्याला ढकलतोय, असं केलं तर की जो दगड ढकलतोय त्याच्यातनं ती सुरुवात होती आणि समोरच्याला ते ढकललं जाते वगैरे वगैरे. आणि ते नेव्हर प्रोड्यूस इफेक्ट, म्हणजे ढकलण्यातनं ढकलणंच ऍक्शन निर्माण होईल असं नाहीये, तर काहीतरी वेगळं निर्माण होईल. तर अर्थात हे पूर्ण जे ऑब्झर्वेशन मधनं आलेलं हे सगळं आहे आणि हे पूर्ण वर्णन माझ्या साईटवर मी ठेवलेलंच आहे. तर कर्मपदार्थ, सामान्य पदार्थ, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं कम्युनिटी टोन म्हणजे पर आणि अपर, म्हणजे जे आपल्याला माहिती असलेले ज्ञानेंद्रियांनी किंवा स्पर्शेंद्रियांनी जाणवणाऱ्या ज्या वस्तू असतात किंवा ज्याला पार्थिव गोष्टी म्हणतो त्यांचा लोअर क्लास, आणि मन, आत्मा, दिक, काल हे जे आहेत आणि आकाश या चौघांचा हे वरचा क्लास आणि हे खालचे, असे दोन मुख्य सामान्यीकरण. त्यानंतर विशेष पदार्थ म्हणजे इंडिव्हिज्युअलिटीज आर अल्टिमेट, म्हणजे अल्टिमेट इंडिव्हिज्युअलिटी, व्यवच्छेदक लक्षण, विशेष जे आहे ते विशेष पदार्थ. तर दे रिसाइड इन सच बिगिनिंगलेस अँड indestructible eternal substances as the atoms, आकाश, टाइम, स्पेस, सोल अँड माइंड. तर ॲटम्स मध्ये आपले चार जे आहेत पृथ्वी, अग्नी आणि जल याच्यामध्ये, आणि पण बाकीचे जे आहेत पृथ्वी, आप आणि वायू त्यांचे ॲटम्स, आणि मग आकाश, टाइम, स्पेस, सोल अँड माइंड यांचं ते स्वतःच विशेष, कारण त्यांचे काही डिस्ट्रक्शन मटेरियली होऊ शकत नाही म्हणून. सो आकाशाचं डिस्ट्रक्शन आकाशच, टाइमचं विशेष टाइम, स्पेसचं विशेष स्पेस, सोलचं म्हणजे आत्म्याचं आत्माच आणि मनाचं मनच. तर हे त्याचं विशेष. आणि समवाय आपण आधीच बोललो की समवाय म्हणजे
त्याला न म्हणजे ज्याचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अविभाज्य त्याचा पार्ट म्हणजे ते काढलं की त्याचं अस्तित्व संपलं. जसं आपण म्हणतो की आत्मा शरीरातून निघून गेला, तर शरीराचं मनुष्यत्व म्हणजे माणसाचं शरीर असेल तर त्याचं मनुष्यत्व संपतं. म्हणजे समवाय पदार्थाच्या अनुषंगाने तो समवाय संबंध. कान आणि ऐकण्याची क्रिया याच्यामध्ये समवाय संबंध. तर समवाय पदार्थ. आता एवढं आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळं बघितलं. आपल्या पुरातन काळातलं हे पुस्तक हे आपल्याला वैशेषिक आपल्याला काही दिसतंय. आता याचं आपण आजकालच्या काळानुसार याचं काय घ्यावं किंवा म्हणजे अर्थातच संस्कृत पंडित त्याचं काही करू शकतील किंवा फिजिक्सचे एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये अजून काही अभ्यास करून किंवा काय. पण आपण काय घ्यावं म्हणजे जे आपण जनरल ज्यांना उत्सुकता असेल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची, तर त्याच्यात आपण हे कसं बघावं? तर मी खाली अशी साधारण आकृती काढलेली आहे. प्रिझम काढलाय की एक त्याच्यामध्ये साधा प्रकाश जातो आणि त्याच्यामधनं एक सप्तरंग दिसतात आपल्याला, वर्णपट ज्याला म्हणतात. तर तसं हे वैशेषिक चिकित्सा किंवा वैशेषिक जो दृष्टिकोन आहे, तर त्यातनं आपण काय करू शकतो, तर कुठलाही पदार्थ आपल्याला मिळाला, म्हणजे आपल्याला ॲनलाईज करायचा झाला कुठलाही, तर तो कसा करावा बाबा? तर तर त्यातलं मुख्य म्हणजे त्यातली द्रव्य कोणती आहेत, त्या द्रव्यांचे गुण कोणते आहेत. आता त्या द्रव्या जे काय आहे त्याच्या हालचाली काय आहेत, त्याच्या कंपोनंट्स मधल्या किंवा त्याच्या तो ज्यांनी बनलाय त्यांच्या त्याचं क्लासिफिकेशन तुम्ही कसं करू शकता किंवा तो जो द्रव्य आहे त्याचे कंपोनंट्स आहेत त्यांची विशेष किंवा डिफरन्शिएशन्स काय आहेत आणि नंतर त्यांची एकमेकांमधली जे आपण सिस्टीम अँड कंपोनंट अनालिसिस हा जो आपला एक बऱ्याच ठिकाणी आपण ज्या गोष्टीचं एक अनालिटिकल अप्रोच असं जो म्हणतो, तर हा एक अनालिटिकल अप्रोच आपल्याला 6 प्रॉन्ग्ड अनालिटिकल अप्रोच आपण असं म्हणू शकतो. म्हणजे त्याच्या अगदी आपण बाबा हे फिजिक्स आहे किंवा काय आहे हे तर म्हणजे पण आपण याचा अर्थ की बाबा एक आमच्याकडे एक अनालिटिकल अप्रोच असा होता की कुठल्याही पदार्थ आम्ही त्यात घेऊन त्याचा एक अभ्यास करू शकण्याचा हा एक फ्रेमवर्क आपल्याला वैशेषिकामध्ये दिलेलं दिसतं. म्हणजे आता एक उदाहरणच द्यायचं झालं, तर उदाहरण द्यायचं झालं तर समजा एक तुळशीची कुंडी आहे आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये ठेवलेली, तर त्याचा आपण एक कसा विचार करू शकतो विशेषिकाच्या या अनालिटिकल अप्रोचने. तर म्हणजे अर्थातच तिथं माती आहे, ती एक सॉलिडनी बनलेली आहे. तिथे पानं आहेत किंवा कुंडी आहे ती सगळी सॉलिड्स आहेत. नंतर पूजेचं पाणी तिथं आपण घातलेलं आहे. तर एक लिक्विड तिथं म्हणजे पाणी आहे म्हणूनच ती तुळस जिवंत राहू शकत असेल. त्याच्यात थोडा अंश जरी असेल. तेज म्हणजे उन्हाच्या रूपात तेज येतंय किंवा त्याच्या झाडांमध्ये जे पाणी वाहत असतं त्यांच्या सेल्समध्ये तिथेही काही प्रमाणात लिक्विड आहे. शिवाय दिक आणि काल की बाबा एक आज मी जी लावली तुळस ती आज एक काही थोडी स्पेस ती व्यापत असेल जेव्हा मी ती सुरुवात किंवा जेव्हा ती मी रोवली सुरुवातीला. नंतर 4 महिन्यांनी ती मोठी झाली, काही महिन्यांनी ती अजून मोठी झाली. म्हणजे काय की दिक आणि कालाच्या जी टाईम जी फ्रेम ऑफ रेफरन्स जे आपण म्हणतो स्पेस अँड टाईम त्यांच्या संदर्भामध्ये तिची काही एक वाढ घडत गेलेली आहे. शिवाय मग आपण एक घर असा आपण विचार केला की काही ठिकाणी आपण तिथे आकाश गुण ते काय असेल किंवा तुम्ही घरातील गृहिणी किंवा काही तिथे काही श्लोक वगैरे याचं काही पठण होत असेल तर तो एक शब्द तिथं आला. शब्द म्हणजे साऊंड या अर्थी आणि साऊंड हा आकाश तत्वाचा एक क्वालिटी आहे.
आणि अशा पद्धतीने आपण नेहमीच्या वावरामधल्या आजूबाजूच्या गोष्टींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, तौलनिक दृष्टिकोन, रॅशनल दृष्टिकोन किंवा सायंटिफिक दृष्टिकोन, जो म्हणजे अतिशय गुळगुळीत झालेला असेल, की तो दृष्टिकोन आपल्याला या वैशेषिकामधनं बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात एक फ्रेमवर्क आपल्याला रेडीमेड मिळतं. आणि तो ह्याचा सगळ्यात मोठा काय म्हणतात, आपला एक वारसा आहे. आणि तर तो वारसा म्हणजे आता थोड्या हळूहळू या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत चाललेल्या आहेत. म्हणजे स्वातंत्र्य नंतर बऱ्याच श्लोक, बरेच संस्कृत जे ग्रंथ आहेत ते आता आता समूह त्यांची आपल्याला मिळतात. इंडॉलॉजी सारखे स्ट्रीम्स बऱ्यापैकी लोकांमध्ये लोकप्रिय होत चालले. तर त्या अशा काळामध्ये अशा प्रकारचे अधिकाधिक ग्रंथ आणि वैशेषिकासारख्यांमधून आपण अजून काही गोष्टी डिराईव्ह करू शकलो तर आपल्याला खरंच एक सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या भारतीय पद्धतीने गोष्टींचा अनालिसिस करण्याचा एक अप्रोच म्हणून तर आपण याचा नक्कीच विचार करू शकतो, असं मी म्हणू इच्छितो. तर आता मी ज्या तुम्हाला सगळ्या स्लाइड्स तुम्हाला ज्या दाखवल्या, त्या स्लाइड्स मधले जे सगळे श्लोक आणि भाषांतर जे आहे, तर त्याचं पूर्ण एक प्रशस्तपाद भाष्य किंवा पदार्थ धर्म संग्रह हा माझ्या वेबसाईटवर त्याचं भाषांतरचं काम माझं थोडं थोडं चालू असतं. तर ते वेबसाईटवर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. कारण मी काहीतरी म्हणतो म्हणून तुम्ही ते मानायचं किंवा मी काही गुणवर्णन करायचं म्हणून तुम्ही ते ऍक्सेप्ट करायचं असं करण्यापेक्षा प्रत्येकाने ते बघावं. प्रत्येकाने आपण ज्या पाश्चात्य पद्धतीने शिकलेलो आहोत त्याच्यात हे कितपत रिलेटेबल आहे किंवा काही गोष्टी यात आता पटत नाहीयेत, पण ज्या पटतायत त्यांच्यामधनं अजून काही आपल्याला मिळू शकतंय का, असं याच्याकडे बघून एक चांगला मिक्सचर किंवा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच मिळू शकतो. म्हणून ती माझी एक वेबसाईट मी ठेवलेलीच आहे. तिथं जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि या कारामध्ये तुम्हाला काही इच्छा असेल तर तुम्ही मला सांगून तुमच्या फील्ड ऑफ स्टडी जे असेल किंवा फील्ड ऑफ इंटरेस्ट जो असेल त्यानुसार आपण नंतर याच्यात एक चर्चा करू शकतो. पण एक अत्यंत सुंदर असा प्राचीन भारतीय वारसा म्हणून याच्याकडे नक्कीच आपल्याला बघितलं पाहिजे आणि त्याचा जास्तीत जास्त आनंद घेतला पाहिजे. म्हणजे संस्कृत पंडित असो नसो, फिजिक्समध्ये इंटरेस्ट असो नसो, पण एक दैनंदिन याच्यामध्ये एक कसं प्रगल्भता आपण यातनं मिळवू शकतो हे नक्कीच प्रत्येकाने बघण्यासारखं आहे. त्या दृष्टीने नक्कीच हे वेबसाईट आणि अशा शास्त्रांचं अध्ययन व्हावं असं मी म्हणतो. आणि इतकी सुंदर व्याख्यानमाला जी दीपालीताई घेत आहेत तर ती अशी चालू राहावी अशी त्यांना मनोकामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.